नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 असे सोपे उपाय बघणार आहोत की ते करायला एकदम सिंपल आणि साधे असतील, परंतु त्याचा फायदा आपल्या केसांसाठी खूप असेल. आपल्या केस मुळापासून तुटणार नाहीत, गळणार नाहीत आणि केस सिल्की आणि सॉफ्ट होतील. आणि शेवटी 3 असे ॲक्युप्रेशर पॉइंट बघणार आहोत की ते प्रेस केल्यानंतर आपले केस पूर्ण असे वाढतील. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आपल्या केसांची मुळे स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे. केसांच्या मुळांना रक्तप्रवाह व्यवस्थित होणे गरजेचे आहे. ज्यावेळेस केसांच्या मुळांना रक्तप्रवाह व्यवस्थित होतो त्यावेळेस केस तुटायचे आपले बंद होतात. यावरच पहिला उपाय. जेव्हा जेव्हा आपण आठवड्यातून केसांना तेल लावतो, एकदा तेल लावत असाल, दोनदा तेल लावता, जेव्हा जेव्हा आपण आठवड्यातून तेल लावतो त्यावेळेस काय करायचे, तेल लावून झाल्यानंतर पूर्ण एक टॉवेल घ्यायचा, गरम पाण्यामध्ये टाकायचा, टॉवेल पूर्ण पिळायचा आणि केसांवरती बांधून ठेवायचा अर्धाभर तास. याने काय होतात, केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह वाढतो आणि केस गळायचे कमी होतात. उपाय दुसऱ्या उपायामध्ये आपण जे पण पार्लरमध्ये जातो, आपले केस सॉफ्ट होण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलचा उपयोग करतो, त्यावेळेस आपल्याला चांगले वाटते. बघा, एक आठवड्यात चांगले वाटते, केस सिल्की आहेत, सॉफ्ट होईल, 2 आठवड्यात चांगले होते, तिसऱ्या आठवड्यात मात्र केस आहे तसे होतात. त्यामुळे कोणत्याही केमिकलचा वापर आपल्या केसांसाठी करू नका. तिसरं, आवळा तर केसांसाठी वरदान आहे. जेव्हा जेव्हा आपले केस पांढरे व्हायला गेले असतात तेव्हा तेव्हा आवळ्याचा वापर करणे. आवळ्याचा ज्यूस करू शकता किंवा खाण्यामध्ये आवळा तुम्ही खाऊ शकता किंवा आवळ्याची पावडर आपल्या केसांना लावू शकता. त्याचबरोबर कोरफड देखील आपल्या केसांसाठी चांगले आहे. आठवड्यातून एकदा एक कोरफडीचं पान घ्यायचं आणि केसांना पूर्ण असं घासायचं, केसांना पूर्ण लावायचं, अर्धाभर तास ठेवायचं आणि केस धुवून टाकायचे. याने देखील आपले केस असे स्मूथ नॅचरली व्हायला चालू होतात. त्याचबरोबर आपण जे पण केमिकलचा शॅम्पू वापरू नका, त्यांनी देखील आपले केस गळत असतात. नॅचरली रिटा, शिकाकाई याने केस धुतले तरी चालतील, परंतु तुम्ही जर शॅम्पू वापरत असाल तर आठवड्यातून एकदाच वापरा. त्याचबरोबर चहाची पावडर, जी आपल्या घरामध्ये चहाची पावडर असते, 1 चमचा पावडर घ्यायची, 1 ग्लास पाणी घ्यायचं, पूर्ण पाणी उकळायला ठेवायचं. एका भांड्यामध्ये चांगलं पाणी उकळून द्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा चहाची पावडर टाकायची, चांगलं पाणी उकळून द्यायचं, शिजून द्यायचं. 5 मिनिटं त्यानंतर गॅस बंद करणे. थंड झाल्यानंतर ते चहाचं पाणी केसांसाठी लावणं. याने जे आपले वयाच्या आधी केस पांढरे होतात ते केस रोखण्याचं काम हे चहाचं पाणी करत असतं. चहाचं पाणी आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे. त्याचबरोबर ताणतणाव आणि टेन्शन, जेव्हा जेव्हा आपल्याला टेन्शन येते त्यावेळेस देखील आपले केस गळत असतात. त्यामुळे सर्वात जास्त टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा आणि आपले केस त्यांनी बघा हेल्दी होतात. जेव्हा आपण टेन्शन फ्री राहतो तेव्हा केस कमी गळतात. कधी पण ऑब्झर्वेशन करा. याचबरोबर तुम्ही तांदळाचं पाणी देखील यूज करू शकता. जे पण आपण भात शिजवतो त्यातलं पाणी राहिलं असतं ते पाणी आपल्या केसांसाठी देखील चांगलं असतं. त्याने केस नॅचरली स्मूथ होत असतात. हे तर झाले काही उपाय मी सांगितले केसांसाठी करा. त्याचबरोबर आपण बघणार आहोत 3 ॲक्युप्रेशर पॉइंट. पहिला पॉइंट, आपलं जे डोकं आहे, डोक्याच्या मध्यभागी पॉइंट. थोडेसे आपण या ठिकाणी तूप लावले तरी चालेल. हे आपल्या डोक्याच्या मध्यभागी तूप लावायचं किंवा थोडं तेल घ्यायचं आणि पूर्ण पॉइंट प्रेस करायचं. या पद्धतीने पूर्ण प्रेस करायचं स्लोली. तेल लावतानंतर जरूर प्रेस करा, थोडे तेल लावा मध्ये आणि प्रेस करा. त्यानंतर दुसरा पॉइंट, आपले जे भोवळे संपतात त्या ठिकाणी बघा 2 फर्स्ट फिंगर, सेकंड फिंगर आणि पूर्ण गोल फिरवायचं. बघा, एकदम रिलॅक्स वाटायला चालू होते. आपण एकदम आपोआप शांत होतो. बघा, स्लोली प्रेस करायचं. त्यानंतर तिसरा पॉइंट, आपल्या 2 भोवळ्याच्या मध्यभागी हळूवार पद्धतीने प्रेस करायचे. प्रेस. या पद्धतीने हे 3 ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस झाल्यानंतर बघा तुम्हाला एकदम शांत वाटेल आणि स्ट्रेस फ्री वाटेल. हे 3 ॲक्युप्रेशर पॉइंट एकदा नक्की प्रेस करा आणि जे पण मी उपाय सांगितले केसांसाठी ते जरूर वापरा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचा तुम्हाला फायदा झाला की नाही. तसेच आपल्या अवतीभोवती नातेवाईकांमध्ये, घरामध्ये कुणाला केसांचे काही प्रॉब्लेम असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. तसेच केसांसाठी तुम्हाला कोणते योगासने करायचे हे माहित नसेल तर त्याच्यावरती मी आज एक व्हिडिओ बनवलाय,
त्याची लिंक मी इथे दिले, इथे क्लिक करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.